दराला आपला हिंदू समाजाचा तयार करा, तरच या आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार. नाही तर आज कसे बघा, कसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत, कोण बाहेर येणार नाही. पोलिसांना सांगून चिंता करू नका, मी बाहेर जाईपर्यंत हा दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला, पुरा दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय. ह्यांच्यामधला एकही आला त्याला माहिती आहे मी त्याला काय जिवंत सोडत नाही. असा नुसता फिरत नाही, तयारीमध्ये आलेला आहे, त्याला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी काय कुठला वाईट पावलं आणलं नाही, मी काय प्रवचन आणि भाषण वाला नाही. आपला पूर्ण कार्यक्रम असतो, पूर्ण 100%, 99% पण नाही. त्यांना माहिती आहे, पूर्ण इतिहास माहिती आहे, त्यांना माहिती आहे. इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबाला बाकी कोणाच्या डोंगरात टाकायचं नाही. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणारा मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे. माझ्या वाटाण्यामध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे. हिमतीने बाबा जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका. कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही. बघा मी आपल्या जिभेला काय आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जा, कोण नाही काय बघून दरवाजे खिडक्या बंद करतात. त्याचा काय गप्पा आहे, आपल्याला वाटतं जायचं नाही. आणि एक विषय असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाटण्यात जाऊ नका, नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल. ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा. ही हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय. नाहीतर काय दुसरं तुम्हाला वाटतं आपल्या दोघांना काय चेक केलाय, डिपॉझिट करणार, घरी जाणार, त्याच्यापैकी नाही. वटमध्ये फिरणारे लोक आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय, बाकी काय. सरकार तुमचं आहे, हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे. मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्वादी आहेत. गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर 100% हिंदुत्वादी आहे. म्हणून त्याची काही चिंता करू नका, कुठे काय होत नाही. म्हणून परत जाता जाता सांगतो, परत पुढे जास्त परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नये. पोलिसांना पुढच्या वेळी कळलं पाहिजे हे हिंदूंची राणी आहे, तिथे संरक्षणाची गरज नाही, कारण का तसे पण ते बाहेर येत नाही, तसे पण ते बाहेर आणि येणार पण नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल, जे बांगलादेशमध्ये झालंय ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा. तिकडला हिंदू समाज गाफील व्हायला, तिकडला हिंदू समाजाने ह्या बिहारावर विश्वास ठेवला, त्यांना घरात घेतला, त्याला धंदे दिले, त्याला नोकऱ्या दिल्या. या अशाच कापड बाजारासारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले, तेलाच्या नावाने आले, विविध असे छोटे मोठे धंदे करायला लागले. मग एकदा सगळे धंदे करायला लागले, मग खांद्यावर बसला आणि कानात मुठून निघून गेले. यांची आवाज जो आपला धर्माचा होऊ शकत नाही ना, तो तुमचा कधीच होणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून हिंदू म्हणून आपला धर्माला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामजी महाराज असतील, आपल्या अन्य महंत असतील, ज्यांना जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे. कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी हिंमत आमच्या महंतांमध्ये असली पाहिजे, एवढाच विश्वास. काय रे बाबा, अरे कारवाई करा, कारवाई करा, कारवाया पण त्या पोलिसांनी करायच्या. तू काय करणार, 4 बटन उघडे घेऊ तू कर ना, बाकी मी आहे ना तुला वाचवायला. इथे सर्जेपुरा ना
हनुमान मंदिर शेजारी अवैध धंदे बिहारीतून सुरू आहे. कृपया आमच्यामध्ये ताकद नाही म्हणून आपण सगळं काय करावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा आपण शेजाऱ्यांच्या केलेला आहे. बरोबर आहे सगळं मी तुझं आहे करून टाका ना. बाकी बसलाय ना इथे काय चिंता करते. एक होणार नाही तुमच्यावर चिंता करू नका. कारण आम्ही काय कोणाच्या वाटत जात नाही. आम्ही काय कोणावर मुद्दामून अंगावर राहत नाही. जे आवडतं आहे ते आम्ही विकृत आहे. नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस. कार्यक्रम करणे एक फोन मला काय तुला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. हा शब्द तुम्हाला देतो. शेवटी आमच्या धर्माचा विषय आहे. आमच्या धर्मावर कोणी अंगावर चालू देत असेल तर त्याला आम्ही ठेवणार नाही हे आज तुम्हाला इथे सांगून जातो. म्हणून जास्त काय बोलत नाही. परत पुढचा मोर्चा जेवढी हवा भरली आहे ना त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे. काय कोण आले पाहिजे. त्या घराच्या बाहेर येत नाही येत ते दुकानाचे शटर उघडत नाही. आपला हे सोडून गेलेलं आहे. घर विकायला सुरू झालेलं आहे आणि मग फक्त आपल्या हिंदूंचा आपला अहिल्यानगर करून टाकतो आहे की नाही. नको आपल्याला हिरवे झेंडे इथे कशाला पाहिजे इथे त्याला. जे झेंडे लागले पाहिजे ते फक्त भगवत असले पाहिजे असा शपथ घेऊन निघून निघा. म्हणून आपल्याला सांगेन आज जो सकाळी हिंदू समाजाचा मोर्चा निघाला तो आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या रामगिरी महाराजांचे समर्थन करण्यासाठी निघालाय. यापुढे अशा पद्धतीचे आवाहन करत बसणार नाही. आपल्याला विश्वास द्यायचा इकडच्या हिंदू समाजाला ते कोणीही आमच्याकडे वागल्यानंतर मी बघितलं तर हा पूर्ण माझा समाज त्याला जागेवर ठेवणार नाही असा संदेश तुमच्या लोकांकडून भेटला पाहिजे. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो. एकदा जोरदार होऊ दे